महायुतीकडून शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटीचं अर्थसहाय्य करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे 253 तालुक्यामध्ये नुकसान झाले। अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे। सुमारे 69 लाख एकर शेतजमिनीचं नुकसान झालंय असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। जमीन कसदार करण्यासाठी हेक्टरी 3 लाख मदत करण्यात येणार आहे। तसंच पीएम आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरं देण्यात येणार आहेत अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 हेक्टरी मदत मिळणार आहे, तर विहिरीत गाळ गेलेल्यांना 30,000ची मदत मिळणार आहे अशी ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। हंगामी बागायतीला 27,000 हेक्टरी मदत करणार, तर बागायतीला 32,500 रुपयांची मदत केली जाणार अशी ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावलेली आहे। मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। शेतीचं मोठं नुकसान झालंय। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावलेली आहे। शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। कर्जमाफी संदर्भात आम्ही मागे हटलेलो नाही। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात फुटकी कवडी सुद्धा दिली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। महाराष्ट्र सरकारनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मदत पॅकेजवर भाजपाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या पॅकेजचं भरभरून कौतुक केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानलेत। राजकारण करू नका, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना जगण्यासाठी एकरी 50,000ची मदत करा अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी सरकारकडे केली आहे। राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले। त्याबाबतचा धनादेश आणि संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान सादर केलं आहे। पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलाय। मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांकडे पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ट्रक रवाना केलेत। लाडकी बहीण योजनेचा फटका आनंदाचा शिधा योजनेला बसेल असं वाटत नाही असं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय। मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं मोठा वाद निर्माण झाला। या प्रकरणी किशोरी पेडणेकर आणि ठाकरे गटाचे आमदार मनोज जामसुदकरांनी रुग्णालयाच्या प्रशासनाची भेट घेतली। नगर परिषदेसाठी नुकतेच घोषित करण्यात आलेल्या आरक्षण यादीनुसार खेडमधील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला आणि वर्गासाठी राखीव ठेवलं गेलंय। याबाबत मनसेतून बडतर्फ केलेल्या वैभव खेडेकरांनी फटाके फोडत पेढे वाटत आनंद साजरा केलाय। ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याची प्रतिक्रिया बबनराव तायवाडे यांनी दिली। ओबीसी समाजाला 27% आरक्षण 40 ते 42 वर्षाच्या परिश्रमानंतर मिळाले असंही वक्तव्य त्यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावरती असणार आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडेल, तर जवळपास 19,650 कोटी खर्च या विमानतळ बांधणीला आलाय। फिक्कीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत पार पडली। अभिनेता अक्षय कुमारनं फडणवीसांची मुलाखत घेतली।
या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. नायक सिनेमामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. लोक माझ्याकडूनही नायकसारख्या अपेक्षा करू लागलेले आहेत, असंही या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. मोदी भारताला आर्थिक महासत्ता केलेला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फिल्म सिटीमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आणणार. पुढच्या 1 वर्षात फिल्म सिटीच्या नूतनीकरणाला सुरुवात होणार, असं हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.